तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये भेटलाच असाल, आपण सेगावमधल्या एका मंदिरात आलतो. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग. आणि इथे आल्यास कळाले की आपल्याला दर्शनासाठी किमान 1 तास ना 1 तास तर लागणारच आहे. आणि इकडे दुसरीकडे बघतो तर काय भक्तांची काही इथं कमीच नव्हती, कारण की जिकडे बघल तिकडे काय लांबवर माणसंच होते. आता पहिल्याच दिवशी आपला असला होईल काय वाटलंच नव्हतं. आणि आधी तर इथं मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून आपण दर्शन घेऊन पटमन आपल्या दुसऱ्या कामाकडे आलो. ते म्हणजे काय म्हणलं तर आपल्याला घ्यायचा होता महाप्रसाद घेऊन आम्ही नॉनस्टॉप निघालो ओंकारेश्वरला. आपल्या सरनं तर आपलं पूर्ण नियोजन लावलं. ते म्हणजे काय म्हणलं तर नंबर 1चं हॉटेल बघितलं. ते आता मध्ये जाऊन बघतो तर काय हॉटेल 1 नंबर होता. आता पटमन आम्ही बॅगेत ठेवून जेवणाचं नियोजन करावं म्हणून दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो. आता समजायचं एक मत घेऊन आम्ही ठरवलं की राईस प्लेट मागवायचं. आणि राईस प्लेट एवढं भारी होते की आपलं पोटच गच भरेल. आता काय तर वरून थंड घेऊ म्हणून पटमन आईस्क्रीम ते खाऊन डायरेक्ट निघालो हॉटेलवर. आणि आपल्या हॉटेलमध्ये म्हणाल तसली सुविधा होती. फॅन होते, एसी होती, टीव्ही होती, इंग्लिश बाथरूम पण होतं. पर काय कुणाला जाऊ पण वाटणार गेलं, कारण की आपलं बाथरूम आपलंच राहते की. आणि इथं टीव्ही चालना गेली म्हणून आपले सिनियर बॅज उघड लावू लागते. आणि तुम्हाला ओंकारेश्वरचा नेक्स्ट पार्ट बघायचा असेल तर फॉलो करा.